नमस्कार, मी सुनीता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजची रेसिपी आपली अगदी दिसायला जेवढी सुंदर दिसते तशी भन्नाट रेसिपी होणार आहे। तर लहान मुलांनासुद्धा आवडीने खातील, टिफिन अजिबात वापस येणार नाही। एक नाही, अर्धी नाही तर 2 पोळ्या नक्कीच खातील बघा। त्यासाठी मी गाजर घेतलेले ते कट करून, शिमला मिरची घेतलेली 2 कट करून, थोडंसं फुलावर होतं शिल्लक घरामध्ये तेही मी टाकलेले आणि 2 बटाटे घेतलेले मीडियम साईजचे ते पण छान कट करून घेतलेले आणि एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली। तर बघा, तर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली अर्धा चमचा, 1 चमचा अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले, धने पावडर घेतलेली, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली, चवीनुसार मीठ घेतलेली। तर बघा मी इथे आता जिरं टाकलेले, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि लगेच मी तेजपान पण टाकून घेतलेली। आता एक छान मस्त परतून गेलं की लगेच कांदा टाकायचा आहे। कांदा पण आपल्याला तसाच गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतला की आपल्याला याच्यात लसूण ॲड करायचा आहे, तो पण छान परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण जे मसाले काढलेले होते ते सर्व मसाले याच्यात आपण टाकून घेणार आहोत आणि ते पण छान मस्त फ्राय करून घ्यायचे मसाले सर्व। तर बघा, आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम ठेवायची। तर अशा पद्धतीने आपल्या ह्या भाज्या, कांदा आपला आणि मसाले परतून झाले की लगेच आपल्याला शिमला मिरची टाकून घ्यायची, त्याच्यानंतर गाजर, फुलावर आणि त्याच्यानंतर लगेच बटाटे पण टाकून घेते मी। एका मागोमाग सर्व भाज्या टाकून घेते आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ होती ना, ती भिजत घातलेली होती मी, ती पण टाकून घेते। अगदी खूपच छान भाजी लागते आणि मुलंसुद्धा आवडीने देखील खातील। तर म्हणजे मुलं येणार डबा अजिबातच वापस आणणार नाही घरी, मी खात्रीने सांगते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी। तर बघा, इथे मी आता थोडंसं पाणी ॲड करणार आहे, अर्धा ग्लासला पण थोडं कमी, तर ते आपल्या भाज्या पटकन शिजून होतील। आणि मीठ तर मी आधीच टाकून दिलेलं होतं चवीनुसार आणि आता मी झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनटं आपली भाजी शिजू देणार आहे। तर बघा, आपली भाजी अतिशय कमी वेळात आणि झटपट 5 मिनटात होणारी टिफिनसाठी भाजी अगदी रेडी, परफेक्ट। तर इथे भाजी पण आपली छान मस्त शिजून झालेली बघा, अगदी माझ्या मुलींनी तर खूपच आवडून खाल्ली। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी, नक्की तुमच्या मुलांना आणि मिस्टरांनासुद्धा आवडेल। टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता आणि कमी वेळात बनवून होते, महत्त्वाचं म्हणजे खूपच झटपट होते आणि जास्त काही साहित्य लागत नाही। तर अगदी कमी साहित्यात पण होतं। तर बघा, माझी इथे भाजी रेडी झालेली आहे आणि मी खाण्यासाठी आता मुलांना चटपटीत तर आवडतंच ना, तर थोडंसं माझ्याकडे बुंदी उरलेली होती, पाणीपुरीसाठी आणलेली होती मी ती, आणि बारीक शेव पण वरून गार्निशिंगला टाकून घेते। तर बघा, आपली भाजी आहे ना अगदी खूपच अप्रतिम दिसते। चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब